नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 2024 या वर्षी किती तारखेला साजरी होणार होळी, मुहूर्त आणि पूजाविधी। होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो। होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो। पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल। हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण दडलेले असते। होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो, जो देशाच्या कानाकोपऱ्यात थाटामाटात साजरा केला जातो। नवीन वर्ष सुरू होताच लोक होळीची आतुरतेने वाट बघू लागतात, कारण रंगाचा हा सण प्रेम आणि एकात्मतेचे प्रतीक आहे। या दिवशी लोक रंग लावून एकमेकांप्रती आपुलकी व्यक्त करतात। जर तुम्ही होळीची वाट पाहत असाल तर जाणून घेऊया यावर्षी होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे। होलिका दहन 2024 तारीख। होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो। होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो। पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा 24 मार्च रोजी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल। अशा परिस्थितीत 24 मार्च रोजी होलिका दहन हा सण साजरा केला जाणार आहे। 24 मार्च रोजी रात्री 11:13 ते 12:27 होलिका दहनाचा शुभमुहूर्त असेल। होळी 2024 कधी आहे? होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो आणि 24 मार्चला होलिका दहन होईल। त्यामुळे 25 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे। होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून परस्परातील मतभेद दूर करतात आणि नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात। होलिका दहन पूजा पद्धत। होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करतात। या दिवशी स्त्रिया सकाळी उठतात, आंघोळ करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर पूजेची तयारी करतात। या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात। त्यानंतर तेथे धान्य, वस्त्र, फळे अर्पण केली जातात। या दिवशी पूजेत 5 किंवा 7 प्रकारचे धान्य वापरले जाते आणि ते दान करण्याची ही परंपरा आहे। तेथे पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि थोडे पाणी शिंपडा। यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्या आणि स्वतःही ग्रहण करा। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अजून एक अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।